जागांचा या ठिकाणी फरक पाहायला मिळतो एनडीए आणि महाआघाडीमध्ये। या ठिकाणी एनडीए आता 175 जागांवर तर महाआघाडी या ठिकाणी 60 जागांवर आता पोहोचलेली आहे। अर्थात हा फरक आणखी वाढलेला आहे। आपण पाहतो की जवळपास 115 जागांचा फरक या ठिकाणी पाहायला मिळतोय, 116 जागांचा फरक या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि खूप मोठा गॅप आहे। हा भरून निघणं शक्य नाही। हे कल जरी असले तरी आता स्पष्ट झालंय की बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश बाबूच। नक्कीच भाजप 74 जागांवर आघाडीवर, जेडीयू 79 जागांवर आघाडीवर, एलजेपी 19 जागांवर आघाडीवर, एचएम 4 जागांवर आघाडीवर, असं 176 जागांची आघाडी एनडीएनं घेतलेली आहे। तर दुसरीकडे महाआघाडी महागठबंधन जे होतं ते 60 जागांवर त्या ठिकाणी आलेलं आहे। आरजेडी जी सगळ्यात मोठा पक्ष म्हणून सुरुवातीच्या कलांमध्ये पुढे आलेला होता, मात्र त्याची घसरण होत 43 जागांपर्यंत तो आलेला आहे। सरकारी तंत्र की गुंडागर्दी और बांग्लादेशियों की गुंडागर्दी, उसके बाद उनको पता चल जाएगा, जनता बता देगी। तर 6व्या फेरी अखेरीस अनंत सिंग 8000 मतांनी सध्या आघाडीवर आहेत। छोटे सरकार मोकामामध्ये जेडीयूच्या अनंत सिंग, छोटे सरकार यांची आघाडी सध्या कायम आहे। 8000 मतांनी त्यांनी आघाडी घेतली आहे। तुरुंगातून निवडणूक लढवून सुद्धा अनंत सिंग पुन्हा एकदा या ठिकाणी निवडून येत आहेत विजयाच्या वाटेवर। ते एनडीए 176, महाआघाडी 60। तर लोकगायिका मैथिलीचे राजकीय सुरांनाही बिहारची दाद मिळाली असं दिसतं। तिसऱ्या फेरी अखेरीस मैथिली ठाकूर या ठिकाणी 4000 मतांनी पुढे आहेत। भाजप प्रवेशानंतर थेट आमदारकीचं तिकीट मिळालं होतं मैथिलीला आणि मैथिली ठाकूर या ठिकाणी विजयाच्या मार्गावर। गाण्याबरोबरच राजकीय सुरांना देखील बिहारची या ठिकाणी दाद मिळताना दिसते। से गिरा राज से बड़ा आरजक और उससे बड़ा भ्रष्टाचारी को है क्या? चलिए, भाजप प्रवेशानंतर थेट आमदारकीचं तिकीट मैथिली ठाकूरला मिळालेलं होतं। सगळ्यात लहान उमेदवार आणि मैथिलीचे राजकीय सूरही जुळताना दिसत आहेत। राजकीय सुरांना देखील बिहारकरांनी या ठिकाणी दाद दिलेली पाहायला मिळते। नक्कीच मैथिलीचा प्रवेश झाला, भाजप प्रवेश, उमेदवारी जाहीर झाली। सुरुवातीला विरोध सुद्धा झालेला होता। त्या विरोधाचा कुठेतरी फटका बसेल का मैथिलीला एक भीती होती, मात्र तसं होताना दिसत नाहीये। हा पारंपरिक असा राजदचा मतदारसंघ, मात्र त्या अलीनगरमधनं मैथिली ठाकूर ही आघाडीवर आहे। तिने ही आघाडी कायम ठेवल्याचं दिसतंय। भाजप 74 आणि जेडीयू 79 जागांवर जेडीयूने जी मुसंडी मारलेली आहे त्यामुळे आरजेडीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे। मागच्या वेळेला आरजेडीने मुसंडी मारली त्यामुळे जेडीयू या ठिकाणी 42 जागांवर होती, मात्र आता जेडीयू 79 जागांवर पोहोचले तर आरजेडी मात्र त्यामुळे 42 जागांवर घसरलेली आहे। लालू प्रसाद यादव यांच्यासाठी हा एक मोठा धक्का आहे। तेजस्वी यादवांसाठी हा एक मोठा धक्का आहे। नक्कीच हे आकडे जे आहेत ते खूप काही सांगून जात आहेत। म्हणजे एनडीए कडून ज्या प्रकारे प्रचार करण्यात आलेला होता, जंगलराजचा मुद्दा उचलण्यात आलेला होता, त्या व्यतिरिक्त एक महत्त्वाची घडामोड, रामगड मतदारसंघातनं बसपाचे सतीश कुमार यादव आघाडीवर आहेत। फक्त रामगड या एकमेव मतदारसंघात बसपाची आघाडी आहे। रामगड मतदारसंघातून बसपाचे सतीश कुमार यादव आता आघाडीवर आहेत। फक्त रामगड या एकमेव मतदारसंघामध्ये बसपाची आघाडी। फक्त एका मतदारसंघात रामगड या एका मतदारसंघात बसपाचा उमेदवार आघाडीवर, सतीश कुमार यादव आघाडीवर आहेत। फक्त रामगड या एकमेव मतदारसंघातच बसपानं आघाडी घेतलेली आहे। या सगळ्यामध्ये सगळ्यात बलेबले झाली आहे ती म्हणजे एलजेपीची देखील 29 जागा लढवून 21 जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत। चांगला स्ट्राईक रेट एलजेपीचा